गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। श्री गजानन महाराज आपल्या भक्तांचं रक्षण हे नेहमी करत असतात। गजानन महाराजांचं जे रक्षण असते, जे काही नियोजन असते ते आपल्या समजण्याच्या पलीकडे असते। कधी कधी महाराज दृश्य स्वरूपामध्ये आपलं रक्षण करतात, कधी कधी अदृश्य स्वरूपामध्ये महाराज हे आपले रक्षण करत असतात। कधीतरी आपण अडचणीमध्ये पडतो किंवा कुठलं तरी संकट आपल्या समोर येऊन उभं राहते, त्यावेळी ते संकट जी काही अडचण आहे ती पटकन सुटते आणि आपला विश्वास असतो की महाराज आपल्या सोबत आहेत। कधी कधी कुठली एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी खूप वेळ लागतो, विलंब लागतो। म्हणजे जरी आपण महाराजांची भक्ती करत असू, भरपूर महाराजांचं नामस्मरण करत असू, महाराजांच्या भक्तीमध्ये आपण असू, तरी सुद्धा एखाद्या वेळी खूप उशीर लागतो कुठली तरी एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी किंवा जे काही अडचण आहे ती दूर होण्यासाठी, आपली इच्छापूर्ती होण्यासाठी। मग आपल्या मनामध्ये असं येऊ लागतं की महाराज माझ्याकडे लक्ष देता येत की नाही, महाराज माझी भक्ती महाराजांपर्यंत पोहोचते की नाही। परंतु तरी सुद्धा ह्या ज्या काही गोष्टी असतात त्यातून महाराज जे आपल्याला शिकवत असतात, म्हणजे महाराजांचं अदृश्य नियोजन आपल्या समजण्याच्या पलीकडे असते। महाराज आपल्याला या सगळ्या गोष्टीतून शिकवत असतात की जरी कुठली गोष्ट आपली पूर्ण नाही झाली, आपण गजानन महाराजांची भक्ती करत असताना तरी सुद्धा एक अनुभव आपल्या गाठीशी असतो आणि महाराजांचं ते नियोजन असते की ही गोष्ट याच्यासाठी चांगली नाही, त्यामुळे ती गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये होत नाही। किंवा आपली किती जरी इच्छा असली, आपण किती जरी आतुर असलो की ही गोष्ट माझी पूर्ण व्हावी, आपण त्या गोष्टीसाठी खूप आटापिटा करत असू, तरी सुद्धा महाराज ती गोष्ट पूर्ण होऊ देत नाही, कारण ती आपल्या भल्यासाठी नसते। महाराज हे प्रत्येक भक्ताचं वेळोवेळी रक्षण करत असतात, म्हणजे प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये महाराज हे रक्षण करत असतात। महाराज भक्तांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभूती देतात, म्हणजे कधी स्वप्नामध्ये जाऊन, कधी दृष्टांत देऊन, किंवा कधी कुणाच्या मार्गाने, किंवा कधी कुणाच्या तोंडून बोलून। म्हणजे कधी कधी असं होते बघा, आयुष्यामध्ये अशा कधी कधी घटना घडतात की आपल्याला एखाद्या गोष्टीची खरंच गरज असते किंवा मार्गदर्शन हवं असते आणि आपण कुठे जाऊन बसलो आहे आणि तेव्हा म्हणजे तो मग असं होते की तो विषय सुद्धा चाललेला नसतो, परंतु कुणाच्या तरी तोंडून काहीतरी अशी गोष्ट घडते आणि आपल्याला अनुभव, म्हणजे आपल्या मनाला असं क्लिक होते की खरंच मी याच गोष्टीचा विचार करत होतो आणि हीच गोष्ट माझ्या समोर आली। ते महाराजांचे एक अदृश्य नियोजन असते, महाराजांचं ते एक रक्षणच असते की माझा जो भक्त आहे तो संकटामध्ये आहे, अडचणीमध्ये आहे, मग कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये येऊन महाराज आपल्याला मदत करत असतात, आपलं रक्षण करत असतात। म्हणजे खूप वेळेस असं होते की मग आपल्या मनाच्या विरुद्ध देखील होते, परंतु आपल्या मनाच्या विरुद्ध होणं म्हणजे ते ॲक्च्युली आपल्या मनाच्या विरुद्ध, आपल्याला वाटते की ते मनाच्या विरुद्ध होत आहे, परंतु ते ॲक्च्युली आपल्या चांगल्यासाठी असते। महाराजांनी ते आपल्या चांगल्यासाठीच घडवलेलं असते, आपलं चांगलं व्हावं यासाठीच त्या गोष्टी घडत असतात। म्हणजे आयुष्यामध्ये आपण पुढे, जेव्हा आयुष्य आपण पुढे पुढे जगत असतो त्यावेळेस आपल्याला कळते की खरंच त्यावेळेस ती गोष्ट पूर्ण झाली नाही, ती माझ्या चांगल्यासाठीच झालेली आहे। आयुष्यामध्ये खरंच त्या गोष्टीची गरज नव्हती, म्हणून महाराजांनी ती गोष्ट माझ्याकडून पूर्ण करून घेतलेली नाही। त्यामुळे महाराजांवरती नितांत विश्वास, एकनिष्ठ श्रद्धा ठेवून जर का आपण भक्ती केली तर नक्कीच महाराज हे रक्षण करतात। महाराज हे आपल्या प्रत्येक भक्ताचं रक्षण करतात। महाराज जेव्हा सगुण रूपामध्ये शेगावमध्ये होते तेव्हाही महाराजांनी कोटी कोटी भक्तांचं कल्याण केलं आहे, त्यांचं रक्षण केलं आहे आणि अजूनही महाराज त्यांच्या भक्तांचं रक्षणही करतात। म्हणजे बरेचसे अनुभव आपण ऐकतो की गजानन महाराजांचा असा अनुभव आला किंवा कुठल्या एका व्यक्तीला तसा अनुभव आला, तर खरंच महाराज हे अनुभव अजूनही देतात। आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती हवी आहे आणि आपण जे काही कार्य करू ते सगळं काही महाराजांना समर्पित करूनच करायचं आहे। म्हणजे आपल्यातला जो मी पण आहे तो सोडायचा आहे, आपण काहीच नाही, सर्व काही महाराजच आहेत। महाराज हे भक्त वत्सल आहेत, ते ब्रह्मांड नायक आहेत, ते सगळ्या ब्रह्मांडाचं रक्षण तिथे बसून करतात, तर आपलं रक्षण करणार नाही का? या गोष्टीचा नेहमी करता विचार करावा की महाराज हे सगळ्या भक्तांचं रक्षण करतात, परंतु आपल्याकडून देखील तेवढी सेवा महाराजांची घडली पाहिजे, तेवढी भक्ती आपल्याकडून, तेवढी एकनिष्ठ भक्ती महाराजांची आपल्याकडून घडायला हवी, तेव्हाच महाराज हे रक्षण करतात। म्हणजे असं होते कधी कधी की आपण खूप अडचणीमध्ये आहोत, संकटामध्ये आहे, मग तरी सुद्धा ती गोष्ट पूर्ण होत नाही, तर त्यामागे देखील भरपूर कारणं असतात। म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की महाराजांचं अदृश्य नियोजन असते, ते आपल्या मानवी मनाला समजण्याच्या पलीकडे असते। त्यामुळे महाराजांच्या नियोजनावरती संपूर्ण विश्वास ठेवून जर का आपण भक्ती केली तर एक ना एक दिवस असा येतो की आपली ती इच्छा आहे ती पूर्ण होते। महाराजांची भक्ती करत असताना महाराज हे प्रत्येक भक्ताचं रक्षण करतात, त्यासोबतच महाराज हे प्रत्येक भक्तामध्ये बदल देखील घडवतात। म्हणजे आपल्याला कधी कुठली तरी गोष्ट एक हवी असते, ती पूर्ण होत नाही, त्यावेळी आपलं मन जास्त चलबिचल होत नाही। म्हणजे आपल्याला एवढा विश्वास असतो महाराजांवरती, महाराजांची भक्ती करत करत आपला त्यांच्यावरती एवढा विश्वास होतो की महाराज जे करतील ते माझ्यासाठी चांगलंच करतील, ही गोष्ट माझ्यासाठी चांगली नाही म्हणून महाराजांनी मला ही दिली नाही। म्हणजे आपल्या मनामध्ये तेवढं स्थैर्य येते, संयम येतो, आपला दृष्टिकोन बदलून जातो जगाकडे बघण्याचा। म्हणजे आपल्याला काही फरक पडत नाही ती गोष्ट मिळाली किंवा नाही मिळाली। म्हणजे आपल्याला हे माहीत असते की ती गोष्ट आपल्या जीवनासाठी एवढी आवश्यक नाही, परंतु कधी कधी असं होते की
काही काही गोष्टीमध्ये मानवी मन आहे उगाचच अडकून पडते, म्हणजे ज्या गोष्टीची आपल्याला गरज नाही त्या गोष्टीकडे देखील आपल्याला खूप अट्रॅक्शन असते की ही गोष्ट मला हवी, मग दुसऱ्याला मिळाली. कधी कधी याची तुलना देखील मनामध्ये येते की तिच्याकडे आहे मग माझ्याकडे देखील ही गोष्ट हवी. परंतु खरंच सांगते, ती जर का आपल्या गरजेची नसेल तर महाराज ते देत नाही. आणि महाराजांची भक्ती करत असताना आपल्या मनातले विचार देखील बदलायला लागतात. म्हणजे आपण आतून बाहेरून आपलं मन स्वच्छ होते, आपल्याला कळायला लागते की ही खरंच माझ्या कामाची वस्तू नाही, त्यामुळे महाराजांनी मला ही दिली नाही. असतो की महाराज जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करते, माझ्यासाठी काय योग्य आहे ते योग्य वेळी महाराज मला नक्कीच देते. हा आपला दृष्टिकोन बदलतो, जगाकडे बघण्याचा देखील आपला दृष्टिकोन बदलतो. म्हणजे कोणी काही करो आपल्याला त्याच्याशी काही फरक पडत नाही. म्हणजे का फरक आपल्यामध्ये ट्रिमेंडस चेंजेस होतात. म्हणजे आपलं आयुष्य बदलते, तसंच आपला स्वभाव बदलतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आपला बदल हा होत असतो. आणि हे एका प्रकारचं महाराजांचं रक्षणच असते की आपल्या भक्ताला ते योग्य मार्गावरतीच नेतात. म्हणजे अयोग्य मार्गावरती महाराज जाऊ देत नाही. वाईट गोष्ट असो, वाईट व्यसन असो, वाईट लोक असो, या सगळ्यांपासून महाराज आपल्याला वाचवतात. म्हणजे व्यसनच फक्त वाईट असते का? लोकांचा स्वभाव वाईट नसतो का? लोकांचा स्वभाव देखील वाईट असतो. म्हणजे आपल्याकडून कोणाला जर का त्रास होत असेल, आपण बुजून कोणाला त्रास देत असू, टॉर्चर करत असू, मग ते देखील एक वाईटच गोष्ट असते. अशा वाईट लोकांपासून महाराज आपल्याला वाचवत असतात. म्हणजे भक्ती करत असताना महाराज हे आपल्याला अतिशय योग्य संगतीमध्ये टाकतात, योग्य मार्गावरती नेतात. आणि महाराजांचं हे एक प्रकारचं रक्षणच असते, अदृश्य नियोजन असते. ते आपल्याला दिसत नाही, परंतु हे देखील गरजेचं आहे की आपण कुणासोबत राहतो आहे, आपण कुणासोबत बोलतो आहे. आपण महाराजांची भक्ती जर करत असो तर मग आपण अशाच लोकांच्या सोबत राहायला हवं की ज्यांना महाराजांच्या भक्तीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा जे गजानन महाराजांची भक्ती करतात. त्यामुळे काय होतं की आपल्या विचारांची देवाणघेवाण होते, आपले विचार त्या व्यक्तीला पडतात, आपल्याला त्या व्यक्तीचे विचार पडतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला अजून जास्त माहिती मिळते, आपण अजून जास्त भक्ती मार्गावरती जातो. आणि महाराज एक्झॅक्टली हेच करतात की चांगल्या संगतीमध्ये आपल्याला टाकण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून आपण महाराजांच्या भक्तीमध्ये अजून पुढे जाऊ. महाराज हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपलं रक्षण करत असतात. कधी दृश्य स्वरूपातून करतात, कधी अदृश्य स्वरूपातून करतात, परंतु महाराज हे आपल्या एकनिष्ठ भक्ताचं रक्षण हे नक्की करतात. महाराज आपल्या सोबत आहे याची आपल्याला जाणीव देखील होतात, महाराज आपलं रक्षण करतात याची देखील आपल्याला जाणीव होते. कधी कधी आपण ग्रंथ वाचत असताना किंवा कुठल्या तरी पुस्तकातून काहीतरी दृष्टांत आपल्याला मिळतो किंवा महाराजांकडून काहीतरी दृष्टांत मिळतो, कुणाच्या तरी मुखातून कोणीतरी सांगते किंवा कुणाच्या तरी तोंडून महाराज बोलून घेतात किंवा कुणाच्या तरी मदतीने आपले कार्य पूर्ण होते किंवा महाराज काहीतरी दृष्टांत देतात, स्वप्नात देतात. म्हणजे काहीतरी असं घडते आणि त्या दृष्टांत देतात किंवा कधी कधी आपण विचार केलेली गोष्ट लगेचच पूर्ण होते, कारण ती आपल्यासाठी पूर्ण होणे गरजेचं असते. या सगळ्या गोष्टीतून आपल्याला जाणीव होते की महाराज हे सदैव माझ्या सोबत आहेत, महाराज हे माझं रक्षण करत आहेत. खरंच महाराजांची जो भक्त एकनिष्ठ भक्ती करेल त्याचं महाराज हे सदैव रक्षण करतात. त्यामुळे गजानन महाराजांची एकनिष्ठ भक्ती करा आणि जीवनाचा आनंद उपभोगा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.